91,000 कोटीचं बजेट म्हणजे ठेवून 7 मार्च 2022ला आमच्या सर्वांचा कार्यकाल नगरसेवक म्हणून महापौर म्हणून संपला। त्याच्यानंतर प्रशासक बसला आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्याच्यानंतर आज कळतंय अजून 1,000, खरं म्हणजे 91,000 कोटीचं बजेट आता कुठेतरी 71,000 कोटीवर आलेलं आहे आणि अजून ते खर्च होण्याच्या शक्यता जास्त आहेत। त्यामुळे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना आता भीती वाटायला लागली आहे की आम्हाला पगार मिळेल की नाही, आम्हाला रिटायरमेंटच्या नंतर जी पेन्शन असते, कारण चित्र भयानक आहे। मुंबईकर हे सगळं जाणून आहे। हे चित्र कोणी निर्माण केलं, का केलं, कशाला केलं, रस्ते पाण्याने धुण्याला किती कोटी लागले कळलेलं आहे। त्यामुळे मी काहीच बोलणार नाही, जे बोलतील ते आता मुंबईकर बोलतील। सदा सर्वंकर असं देखील म्हणतात आहे की मी आमदार नसताना मला 20 कोटी फंड दिला जातो आणि आमदारांना फक्त 2 कोटी दिला जातो। सदा सर्वंकर साहेब शिवसेनेत असताना अनेकदा शिवसेनेच्या उद्धवजींच्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकून आले आणि जिंकून आल्यानंतर जे एक शिवसेनेला प्रेरित असलेलं काम ते नक्की त्यांनी चांगलं केलं। परंतु ते जसे त्यांनी उडी मारली गद्दार गटात, त्यानंतर मात्र त्यांचा ऱ्हास होणं चालू झालं। तुम्ही 20 कोटी आणा नाही तर 50 कोटी आणा, लोकांनी त्या ह्याच्यामध्ये कोटीला नाकारलं। सदा सर्वंकर साहेबांचं वागणं आमच्या पक्षात असताना अतिशय चांगलं होतं आहे, मी उगाच त्यांना नाव ठेवणार नाही। पण सरकार कसं करतंय, सरकार हा जो काही म्हणजे सरकार म्हणजे कोण, मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी, एकनाथ शिंदेजी, हे मिळूनच ज्या याच्यामध्ये सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला, लोकांनी त्याला निवडून दिलं, त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी कोटी, पण त्या कोटीमध्ये पण जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर वेळेवर MSDPचा जो फंड असतो तो कलेक्टर वेळेवर रिलीज करत नाही। अशा पद्धतीने गळचेपी चाललेली आहे आमदारांची। जे शिंदे गटात आहेत ते 50 कोटी 100 कोटींनी फुकत आहेत आणि जे सनदी मार्गाने निवडून आले त्यांना पेपरवर दाखवत आहेत पण त्याला तोही फंड मिळत नाही। याचा अर्थ त्या असलेल्या तिथल्या नागरिकांवर अन्याय होतोय। संजय गायकवाडांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 3-3 कोटी रुपये खर्च केले जातात आणि 100 बोकडं द्यावी लागतात, अशा पद्धतीचं त्यांनी एक विधान केलं। आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय, सगळंच देत आहेत। म्हशी बोकडं रेडे कापू नाही, कटकट त्यांच्या मागेच आहे। त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं न पचणारं आहे। आम्हाला बाळासाहेबांचे आशीर्वाद, आम्हाला नेतृत्व जे संयमी आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे, जो धडाडीचा युवा नेता आहे, जो आदित्य ठाकरे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय। नितीन गडकरींनी एक असं म्हटलं की मी ब्राह्मण जातीचा आहे आणि हेच आमच्यावरती परमेश्वराचे मोठे उपकार आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं। असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात ब्राह्मणांना किंमत नाही, पण उत्तर प्रदेश आणि अनेक राज्यामध्ये तिकडे त्यांचं बल जास्त आहे। नाही, मला याच्यामध्ये काही हे नाही वाटत आहे, म्हणजे त्यांनी का केलं, कशाला केलं। ब्राह्मण आम्हालाही लागतातच, ब्राह्मणांकडनं पूजाच होतात आमच्याकडे आणि आम्ही कधी म्हणजे आमच्या पक्षामध्ये किंवा आम्ही कुठल्याही ब्राह्मणांचा कधीही अपमान केलेला नाही, करणारही नाही। मॅडम, हर्षवर्धन सपकाळ यांनी असं सांगितलं की मोदी स्टेटमेंट केलं की मोदींचा राजीनामा हा रेशीम बातमी होणार आणि आता फडणवीस हे पंतप्रधान पदाचे तयारीला लागलेले आहेत, त्यांची स्वप्न आता मोठी स्वप्न देखील पूर्ण होईल असं बोलतात। अनेक ज्योतिषांनी फडणवीस साहेबांबद्दल खूप चांगली भविष्य केली आहेत। लंबी रेस का घोडा वगैरे असं त्यांना म्हटलं आहे। तर लंबी रेस कुठपर्यंत जाते, तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नाही तर देशाचा पंतप्रधान। त्यामुळे त्यांच्या भविष्यात तसं लिहिलं असं त्या भविष्यकारांचं म्हणणं असेल, ते त्यांच्या आणि लागले पण असतील तर कोणी कोणाला अडवायचं। त्यामुळे जर होत असतील आनंद आहे।
विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका येतात त्या आम्ही 16वरती लढणार. प्रत्येकाची मर्जी, मेरी मर्जी असं प्रत्येक पक्षप्रमुखाने ठरवावं. आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही जाणार आहोत. आज 5 वाजता सायंकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. ठीक आहे, ऐकू आम्ही काय संबोधित करताय. छान. उद्धव ठाकरेंच्या ज्या बैठका होत्या किंवा काल जो पक्षप्रवेश झालेला आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की महाविकास आघाडीबरोबरचे युती करण्याच्या बाबतीत स्थानिक पातळीवरचे जे काही निर्णय असतील ते निर्णय काय चर्चेत वेळ घालू नका. एकंदरीत उद्धव ठाकरेंचा कल हा मनसेच्या युतीकडे अधिक असलेला पाहायला मिळतो, खास करून मुंबई, ठाणे, नाशिक आणि या महानगरपालिकांच्या दृष्टीने. नाही, उद्धवजी ठाकरे हे वेगळं समीकरण आहे. ते खूप यश मिळालं म्हणून हुरळून जात नाहीत आणि खूप दुःख झालं म्हणून दुःख करतही बसत नाही. पुढे चला पुढे चला, त्यांच्या आगेकूच चालूच राहते. आजही उद्धवजींकडे लोक येत आहेत. आजही लोक मागून का होईना पण बोलत आहेत की नेतृत्व उद्धवजी. त्यामुळे आमचा विश्वास उद्धवजींवर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.